पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत चोरबाहुली वनपरिक्षेत्रात जागतिक हत्ती दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वनपरिक्षेत्रातील भीमा आणि सुब्रमण्यम या दोन्ही हत्तींच्या नावानं केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। तसंच शेतकरी आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्याच्या उद्देशानं 20 शेतकऱ्यांना सोलर झटका मशीनचं वाटप करण्यात आलं। चोरबाहुली वन परिक्षेत्रात आयोजित कार्यक्रमाला पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अक्षय गजभिये, सहाय्यक वनसंरक्षक प्रकाश अवधूतवार आणि वन परिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी भीमा आणि सुब्रमण्यम या हत्तींची देखभाल करणाऱ्या महावतांचा देखील सत्कार करण्यात आला। शेतकऱ्यांना सोलर झटका मशीनचं वाटप करून वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी उपाययोजनांची माहिती देखील यावेळी देण्यात आली। चोरबावली जी आपली वन परिक्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 हत्ती आहे, भीमा आणि सुब्रमण्यम। आणि सदर हत्तींचा वापर जे आहे ते आपण वन्यजीव संरक्षणामध्ये करतो, टायगरच्या कॅप्चर किंवा टायगरच्या रेस्क्यूमध्ये आपण करण्यात येतो। आणि जिथे आपल्याला जायला अडचणी होतं किंवा जिथे रस्ते नाही आहेत तिथे आपण हत्तीच्या मदतीने आपण आणि आपले क्षेत्रीय कर्मचारी जे आहे ते गस्ती वगैरे करतात। तर जागतिक हत्ती दिवसानिमित्त आपण हत्तींचं जे योगदान राहिलेलं आहे पेंचमध्ये, व्याघ्र संवर्धन मध्ये किंवा वन्यजीव संरक्षणामध्ये, त्यांना ते एक आभार व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन मध्ये नेहमी मदत करणारे जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यापैकी डॉक्टर सुजित कोलंगत आणि डॉक्टर मयूर पावशे WRTC गोरेवाडा यांनी आजपर्यंत जवळजवळ 8 वर्ष आम्हाला प्रत्येक ठिकाणी वन्यजीव संरक्षणामध्ये, संवर्धनामध्ये, रेस्क्यू ऑपरेशनमध्ये नेहमी मदत केलेली आहे। त्यांचा सुद्धा मी यावेळी सत्कार केला आहे। तसेच जो नवीन जो प्रश्न आहे मानव वन्य प्राणी संघर्षाचा, हा कमी करण्यासाठी आम्ही ज्यांची शेती जंगलालगत आहेत अशा लोकांना सोलर झटका मशीनचं वाटप केलेलं आहे।